काही का होईना ताऊन सुलाखून निघालो हाही अनुभव आहे। आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे तर जगातल्या बहुतेक देशांची चांगले संबंध असल्यामुळं तेही त्यांच्या असणाऱ्या चांगल्या संबंधाचा कसा उपयोग आपल्या देशाला होईल याबद्दलचा त्यांचाही प्रयत्न चालू आहे। हे झालं जागतिक पातळीवर। एकंदरीतच राज्यामध्ये उष्णता वाढलेली आहे। काही उष्माघाताने पण काही नागरिकांना स्वतःचा जीव गमवावा लागलेला आहे आणि पाण्याची पातळी खाली खाली चाललेली आहे। आमचं सतत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सरकारचं यावर बारकाईनं त्या बाबतीमध्ये लक्ष आहे आणि तशा पद्धतीनं आहे ते पाण्याचे साठे आपल्याला येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत कसे पुरू शकतील अशा प्रकारचं आमचं नियोजन आहे। पण एक बातमी चांगली आज ऐकायला मिळाली, देशामध्ये यंदाचा मान्सून कसा पडणार आहे याबद्दलचा पहिलं जे काही अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे त्याच्यात सरासरी आपल्याकडे पडणाऱ्या पावसाच्या 103% पाऊस पडेल आणि त्याच्यात महाराष्ट्रामध्ये देखील चांगला पाऊस पडेल अशा प्रकारचे बातमी आणि अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। हे थोडंसं एक चांगले त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं ही गोष्ट आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल। एकंदरीतच जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने माझं सतत पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या ग्रामीण भागाकडे पण बारकाईनं लक्ष आहे। आपल्या इथं कशी मेट्रो, आता मी मध्ये प्रेझेंटेशन घेतलेलं होतं, आपण आपली मेट्रो निगडीवरून इकडनं अशी बाहेरनं काढत वाकडून परत अशी फिरून आपण चाकणपर्यंत नेणार आहे। त्याचा रूट पण मी आता भाषणामध्ये त्या ठिकाणी सांगेन। पण या पद्धतीनं वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता जशा पद्धतीनं रिंग रोडचं काम रस्ते विकास महामंडळाच्या मार्फत आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे, तसं आता PMRDA ह्याच्या वतीनं पण एक रिंग रोडचं काम हातात घ्यायचं आम्ही ठरवलेलं आहे। आणि त्यामध्ये साधारण ज्यांच्या जमिनी जातात त्यांना तिथं TDR देऊन त्या जागा घेण्याचं आमचा प्रथम प्राधान्य त्या बाबतीमध्ये राहणार आहे। कारण रोड झाल्यानंतर राहिलेल्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारचा फायदा ज्यांच्या राहतात त्यांना त्या ठिकाणी होतो। परंतु ई व्हेकल, आता आम्ही शेवटी ई व्हेकलला पण टॅक्सच्या बाबतीमध्ये चांगला निर्णय घेतला आणि त्याच्यामुळं ई व्हेकलची पण संख्या वाढेल। आता आपल्या इथंच महिंद्राचा कारखाना आहे जिल्ह्यामध्ये, तिथं पण ई व्हेकल कार 30-32 लाख तिची किंमत आहे, त्याच्यात पण जोरात बुकिंग लोकांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक पण आपल्याकडे त्या ठिकाणी येते। त्याचा फायदा महाराष्ट्राला इतर राज्यांच्या तुलनेने अधिकचा होतोय। त्याकरता मुख्यमंत्री आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री सतत तिथं लक्ष ठेवून आहे। परवाच आम्ही राज्याची MIDCची आढावा बैठक घेतली होती, त्याच्यामध्ये देखील काय काय गोष्टी आपल्याला करायला पाहिजे त्याबद्दलचे आमचे निर्णय झाले आणि त्याच्यातून साधारण गुंतवणूकदार ज्या भागामध्ये कारखानदारी लावण्याचा प्रयत्न करतात तिथल्या कारखान्यांना, तिथल्या भागाला प्राधान्य द्यायचं अशा पद्धतीनं आमचं नियोजन आहे। आणि जिथं जो दुर्गम भाग आहे, जो मागासलेला भाग आहे, अशा ठिकाणी जर कारखाने गेले तर त्यांना अधिकच्या इन्सेंटिव्ह द्यायचे, जेणेकरून ते त्या भागामध्ये जाण्याच्या करता तयार होतील। अशा या सगळ्या गोष्टी आहेत। आपल्याकडे एकंदरीत काही वर्षांनी पिंपरी चिंचवडची लोकसंख्या ही फार मोठ्या प्रमाणावर वाढत असताना दिसते आणि पुढं कदाचित 2021